नमस्कार राम राम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रानटी VSS ब्लॉग्स। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे कोदनीचा बोगदा बघायला, त्याचबरोबर आपण रंधा फॉलचा बंधारा पण बघायला जाणार आहे। तर मित्रांनो, ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत बनून राहा। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला, जराही वेळ न वाया घालवता ब्लॉगला करूया सुरुवात। तर मित्रांनो, आता हा रस्ता आहे ना, हा आपल्या घराकडे जातोय खाली। पहिले हा रस्ता लय खराब होता, पण आता जरा चांगला झालाय। म्हणजे आता ते घराचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे मग खाली ट्रॅक्टर वगैरे सगळं जाता येतंय। आता आपण चालू आहे कोदनीचा बोगदा बघायला। तर ब्लॉग मध्ये बनवून राहा। इथं राबणी चालू आहे सध्या, झाडं तोडायची कामं चालू ती। या दिवसामध्ये झाडं तोडतात लोक गावाला। सिटीमध्ये तर काय झाडं वगैरे तोडत नाही लोक, फक्त उठायचं, कामाला जायचं, घरी यायचं। आपल्याकडंच चालू आहे हे सगळं गावाला। बघा, इकडं खाली जायचं। इथं छोटा रंधा आहे पाठीमागं। इथं पण रस्ता, इथं खाली डॅमवरती जायला। तुम्हाला मी पहिले इथलाच रस्ता दाखवतो। हा रस्ता पण जुन्या काळात इथं चांगलं होतं, म्हणजे सगळं त्यावेळेस ज्यावेळेस काम चालू होतं डॅमचं वगैरे, त्यावेळेस सगळं चांगलं होतं। आता हे घरं बिरं होते इथं चांगले, आता सगळं खराब झालंय, बघू शकता। तर इथून तुम्हाला मी जास्त काही व्ह्यू दाखवू शकत नाही, परत आपल्याला त्या बाजूला पण जायचं आहे। तसं त्या इथून असंच बघू आपण। सकाळचा टाईम आहे 10 वाजेचा, अजून इकडं कोणच नाही एवढं। बाबा बसले ती बघा, निवांत बसले ती, पाहते ती इकडे। काय बघता तुम्ही? बघा, इकडं माणसं कपडे धुवायला आलेत। इकडं खालती तिकडं तुम्ही व्ह्यू चेक करू शकता। बघा, आपल्याला त्या बाजूला जायचं, तिकडं त्या बाजूने आपण तिकडनं असं। आता इथूनच बघा, सध्या तिकडनं पण येऊ, तिथं पण पाणी जायला रस्ता आहे तिथं खालती। इकडं खाली भरपडा देवीचं मंदिर आहे, तिकडं पण आपण जाऊ एखाद दिवशी। बाकी इकडं बघा नजारा एकदम मस्त। सकाळचा टाईम आहे। सकाळचं म्हणजे एवढं पण सकाळचं नाही, 10 वाजले ते आता। चला, तर आता आपण इथून सरळ त्या बाजूला जायला, तुम्हाला तिकडचा पण रस्ता दाखवतो। व्ह्यू चेक करा इथनं, एकदम भारी खतरनाक। चला, आता आपण इथून निघू, तिकडे जाऊ त्या बाजूला। बाकी एका दिवशी मस्त सिनेमॅटिक बनवून दाखवलं तुम्हाला इथलं पण, एकदम खतरनाक आलं। सध्या आता ॲडजस्ट करा। चला आता जाऊ पुढं, इकडं त्या साईडनं जाऊ, तिकडनं त्या बाजूला कोदनीचा बोगदा बघायला जाऊ। आता आपण त्या बाजूला जाऊ, तिकडनं त्या साईडला तुम्हाला बोगदा पण दाखवतो। तुम्हाला बोगदा पण दाखवायचा आहे अजून। मित्रांनो, सोबत जर मित्र असला नाही एखादा कॅमेरा बिमेरा पकडायला, तर कसं चांगलं राहतंय जरा। पण मग आता आपल्यासोबत नाही कोणी सध्या, एकटाच आहे आपण। चला, एकटाच जाऊ, येऊ एकटाच बनवून। आता काय करणार आहे? ते बघा, त्या साईडला जायचं आहे आपल्याला तिकडनं। ते बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो। ते बघा, तिकडं त्या साईडला पुढं ते केटी दिसते ना, तिकडं बोगदा आहे। तिथं बोगदा आहे, तिथं पुढं। इकडं गुयरे गाव आहे। आणि हे हॉटेल लय चालणार आहे भविष्यात, खतरनाक एकदम। बाकी व्ह्यू चेक करा आता तुम्ही। तर चला निघूयात आता आपण, तिकडे जाऊ, तिकडे बोगदा बिगदा बघू आणि मग निघू परत पुढे जायला। एकदम मस्त वातावरण आहे सकाळचं। माझी तर सकाळ पण एवढं लवकर होत नाही, आज फर्स्ट टाइम एवढं लवकर उठलोय मी। हा रस्ता इकडनं जातोय, हा घोटीला जाण्यासाठी रस्ता आहे तो खालचा। हा इकडं कोदनीला जातोय, कोदनी रंधा शेनीत वगैरे तिकडे जायला रस्ता आहे इकडनं शॉर्टकट। पण आपल्याला तिकडं नाही जायचं, आपल्याला इथं जायचं पुढं बोगदा बघायला, कोदनीचा बोगदा बघायला जायचं तिकडं। हे बघा, इकडं वरती मोठा रंधा आहे, या रस्त्यानं वरती गेला का मोठा रंधा आहे। पण आपल्याला इकडं खालती जायचं आहे। हा रस्ता जरा जास्तच खराब झाला आहे आता, पण त्या मानानं आहे जरा चांगला आहे, पण खराब झालाय। पहिले चांगला होता, याच्यापेक्षा जास्त चांगला होता, आता जरा जास्तच खराब झालाय। इकडं पण माणसं राहतात, आता जरा घरं बिरं झाले तिकडं, नाही तर पहिले इकडं कोणच नाही राहायचं। एकदम सुमसान, एकदम खतरनाक वाला जागा होती इकडं। भीतीच वाटायची पहिले कोणाला एकट्याला यायला।
पण आता जरा झालेत घर, त्याच्यामुळं काय वाटत नाही. बाकी रस्ता आता जरा खराबच आहे. याच्या पहिले पण आपण येले इकडं, भरपूर वेळेस येले इकडं. त्यावेळेस काय व्हिडिओ बनवले नाही आपण. आता आले तर तुम्हाला बोगदा पण दाखवतो आणि तिकडं पुढचं पण दाखवतो, बंधारा वगैरे. हे बघा इथून गेट आहे, तो इथं पुढे गेट आहे. बघा मित्रांनो, आता हा बोगदा जरा बंदच आहे, त्याच्यामुळं काय इकडं कोणी येत नाही एवढं. पण बऱ्यापैकी साफसफाई केली वाटतं, जरा चांगलं झालंय आता, पहिल्यासारखं नाही. तुम्ही व्ह्यू चेक करू शकता बोगदा. बघा हा बघा पुढं बोगदा आहे, पण आता बंद आहे तो सध्या. कोणच जात नाही तिथं, कोणच नाही म्हणजे कोणच नाही. डायरेक्ट आपणच आलोय, ते पण एकटाच आलोय. हा बोगदा आहे ना, इथनं कोदणीला जायचं. पहिले ज्या वेळेस कामगार इथं कामाला यायचे ना, म्हणजे कोदणीचा जो पॉवर हाऊस आहे ना, तिकडे वीज निर्माण होते, त्याच्यासाठी आहे ना इथनं ना रस्ता केलतात वाहतुकीसाठी वगैरे काय बोला. त्यावेळेस हा बोगदा करेल. तुम्ही चेक करू शकता बोगदा. बघा एकदम खतरनाक वाले. बोलतात याच्यात मोठमोठाले सापती वगैरे, काय सांगता नाही येतं. आणि बोलतात याच्यात लोक पण भरपूर मरलेले आहेत, म्हणजे एखाद्याचा आत्मा वगैरे असू शकतो, काय सांगता येत नाही. आपण आलो इथं बोगदा बघायला, तुम्ही बोगदा बघू शकता. आता एवढं तर काय मी डिटेलमध्ये आतमध्ये पण जाऊन दाखवू शकत नाही. मला तर वाटतंय लॉक पण नाही येते. लॉक आहे का नाही काय वाटत नाही. लॉक आहे वाटतं, कारण कडी बिडी लावलेली आहे तिथं. हा लॉक आहे, लॉक आहे, लॉक आहे एकदम. लॉक बिक केलेलं आहे. तसं जायचं असेल तर आपण त्याच्यातनं पण जाऊ शकतो. सध्या आपली एवढी हिंमत नाही बाबा, आपण काय पुढे जाऊ शकत नाही. बस इथपर्यंत आलंय. इथून तुम्ही चेक करू शकता बोगदा. पाठीमागचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा इकडं, इकडनं रस्ता आहे सरळ बोगदात यायला. गाडी पण आणली आपण इथं, स्प्लेंडर. हे बघा आपली स्प्लेंडर. आणि हा बोगदा आहे. तर मित्रांनो, हा आहे कोदणीचा बोगदा. आतमध्ये तर आपण काय जाऊ शकत नाही. आता मी एवढं बघितलं, इथूनच बघू शकतो, कारण आतमध्ये जायला हा बोगदा बंद आहे आणि त्याच्यात भरपूर पाणी पण भरलेलं आहे. आणि माणसं पण बोलतात याच्यामध्ये भरपूर मोठमोठे सापती वगैरे काय काही, म्हणजे बरेचशी माणसं मरलेली आहेत त्याच्यात वगैरे भरपूर असं काही सांगतात जुन्या काळातले लोक. म्हणजे आपले जे मोठाली माणसं ते सांगतात का बुवा याच्यामध्ये आतमध्ये माणसं मेलेले आहेत भरपूर वगैरे. आतमध्ये काम चालू असताना भरपूर कामगार मेलेले आहेत याच्यामध्ये. पण आपण आलोय आज इथपर्यंत, तर याच्या पुढे तर काय आपण जाऊ शकत नाही. अजून कोदणीला असेल कुठं दरवाजात, तर तिकडे जाऊ आपण एक दिवस नक्कीच. पण आता सध्या करता मी तुम्हाला आता दुसरा पाण्याचा बोगदा दाखवतो. आताच्या पुरतं एवढंच, नंतर बघू आपण कधीतरी भविष्यात जर जमलंच तर. आतमध्ये तर नाही जाऊ शकत आपण आता, बस इथपर्यंत आलतो. हा आहे कोदणीचा बोगदा. बस भविष्यात जर जमलं बघायला आतमध्ये तर जाऊ, नाही तर मग काय आता सांगता नाही येत. पण तसं तर चला, आता तुम्हाला मी पुढचं दाखवतो. चला निघूयात. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही. रंध्याच्या पुलावरती आलं का, तिथून कोदणीच्या रस्त्याने यायचं. कोदणीच्या रस्त्याने आलं का, वरती रंध्यात जातानाच एक रस्ता येतो इकडं, त्या रस्त्याने इकडे येऊ शकता तुम्ही. मस्त आहे बघायला, अजून भरपूर आहे इकडं या साईडला, चांगलं आहे जरा. ज्याला बघायचं असेल बोगदा तो येऊ शकतो. बाकी मी तर काय सांगू शकत नाही का तुम्ही याच भाऊ असं बघायला. ज्याची त्याची मर्जी, ज्याला यायचं तो येईल, ज्याला नाही यायचं तो नाही येणार. आता इकडनं आपण पुढे चाललोय. आता पाणी जाण्यासाठी बोगदा तो दाखवतो मी तुम्हाला. हा रस्ता बराच खराब झालाय. आता इकडे पहिले लाईट पण होती या साईडला पहिले, पण आता हे बंद आहे. हे ट्रान्सफॉर्मर सगळं काढून टाकलेले. इथं आता पाणी बिनी इकडं मोटरी आहे ते तशा चालू आहे, ती लाईटी वगैरे चालत थोड्याफार. पण ह्या याच्या ज्या लाईटी आहेत ना, म्हणजे पुलासाठी ज्या बोगद्यासाठी ज्या नेलेल्या लाईट आहेत ना, त्या बंद केल्या. ती आता हा पाणी जाण्यासाठी बोगदा आहे. तुम्ही इथून व्ह्यू चेक करू शकता. आता बघा इथं हे उघडून दिलेलं आहे, इथून पूर्ण कोदणीला पाणी जाते. बघा इथं पण कचरा भरपूर आहे. जिथं नाही तिथं कचरा होतच चाललाय आता. बघा व्ह्यू चेक करा एकदा, कसं आहे वातावरण सकाळ सकाळचं.
एवढी पण सकाळ नाही पण आहे सकाळचं. इकडनं पाणी जाते कोदनीला आणि तो म्हणजे कामगारांसाठी होता तो बोगदा. ज्या वेळेस या बोगद्याचं आणि त्या बोगद्याचं काम चालू होतं त्यावेळेस. तुम्हाला इथून नसेल दिसत, इथं खालून दाखवतो मी तुम्हाला. नाही पण इथून पण नाही दिसू शकत कारण हे एवढं खालती नाही जायला जमणार आपल्याला. इथून पण बोगदाच आहे हा. इथून पण बोगदाच आहे. इथून इकडे पुढे निघतो. इथून पण नाही दिसू राहिला. इथून पूर्ण भरलेलं आहे पाण्यानं. इथून निघतंय पाणी, त्या साईडला जाते ते कोदनीला पाणी. मित्रांनो इकडनं पाणी जाते कोदनीला. मी व्ह्यू चेक करू शकता. आता आपल्याला अजून तिकडे पुढे जायचंय. एकदम मस्त वातावरण आहे इकडं, कारण इकडे गावाला ना वातावरण आहे ना सगळीकडे मस्तच आहे. बाकी शहरामध्ये एकदम बोगस वातावरण आहे. काय मजा नाही. पाखरं बघा कशी उडतात, हे बघा. सकाळ सकाळचं वातावरण, पक्षी वगैरे एक नंबर मस्त. मित्रांनो मी थोडंसं रानटी पण बोलू शकतो, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. कारण एवढं सुधरून बोलायचं कोणाला जमणार आहे. एवढं बोलायचं म्हणजे कंटाळा येतोय फार. गावठी भाषेत बोलायचं म्हणलं तर कंटाळा येतोय फार. एवढं कुठं सुधरून बोलायचं राहतंय का. जाऊ द्या मग. चला हे बघा आपली स्प्लेंडर. अजून आपल्याला आता तिकडे पुढे जायचंय. चला जाऊ पुढं. इकडनं पण मस्त आहे, भारी आहे. ती पुढं बंधारा आहे, तो बंधारा पण दाखवतो मी तुम्हाला. एकदम वातावरण म्हणजे एकदम मस्त आहे एकदम इकडनं. तर बघा तिकडे जायचंय आपल्याला त्या बंधाऱ्यावरती. मित्रांनो हा बघा एकटाच कलाकार चाललाय इकडं. शहरातली पोरं अशी चालतील का. बघा एकटाच चाललाय इकडं. डेंजर माणसं आहे भाई. गावाची माणसं म्हणजे डेंजरच आहे ती. पोरं म्हणा माणसं म्हणा सगळेच खतरनाक भाई. कोणालाच घाबरत नाही. आता इकडनं बघा तुम्ही रस्ता बघू शकता किती सुमसान आहे. मी आलो पूर्ण कोणच नाही, तरी तो बारका मुलगा एकटाच चालला इथनं बघा. अखर बघा बघा. एकदम मस्त. तर मित्रांनो हा आहे रंध्याचा डॅम म्हणा, बंधारा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. आखर बघा इथं कशी बसलेत कबूतर आहे ती बघा. एकदम पाण्याच्या ठिकाणी मस्त. हे फक्त गावालाच आहे, शहरामध्ये नाही. असं शहरामध्ये असं बघायला भेटेल का कुठं सांगा बरं. वातावरण चेक करा एकदा तुम्ही. एकदम खतरनाक मस्त एकदम बघा. एकदम मस्त वातावरण आहे. इकडं खाली गोरपाडा देवीचं मंदिर आहे, इकडे पण जाऊ आपण एका दिवशी. इथं बघा इथं पोरं आंघोळ करायला येतात. इथे याच्यामध्ये उड्या मारतात कोण कोण. इथं हे बघा किती खोल आहे लय. इथनं उडी मारायचे पोरं. इथं खाली उडी मारतात डायरेक्ट. एक तर डायरेक्ट इकडनं वरतून खाली मारायचा उडी. थोडा वरतून खाली उडी मारायचा. तुम्ही मारशाल का इथून टोकापासून तिथून बघा. इथून इथं खालती उडी मारायचा तो. इथनं पण उडी मारायला फाटल खाली. आता भरपूर भरलेला आहे बंधारा आपला, त्याच्यामुळे पाणी चालू आहे वरतून. तर कमी राहत आहे, एवढं नाही राहत, पण चालू आहे आता भरपूर त्या मानानं. इकडे बघा मस्त वातावरण आहे एकदम. कपडे धुवायला आलेत लोक मस्त एकदम. ते बघा तिथं गेलतो आपण. ते केटी पशी होतो पहिले, तिथून आता इथं आलोय बघा. इथून पाणी जाण्यासाठी रस्ता आहे आतमध्ये. इकडनं खालतून ते केटीवरती उचलतात या ना. बाकी इकडे आतमध्ये पण जाता येतं इथं. आता सध्या आपण तर काही जाऊ शकत नाही इथं, कारण भरपूर खराब झालं ते, गंजलंय. सांगता नाही तुटू पण शकते शिडी बघा. बाकी व्ह्यू चेक करा तुम्ही आता. मित्रांनो बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि असेच आणखी नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो चला भेटूयात आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
बाराचं आहे 17 कोडीचं आहे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव नाही तर सोडून दे गोड बोलून मारणारे रोजच भेटते यो काय म्हणतोय त्यो काय सांगतोय